आदिवासी म्हणजे खूप आधीपासून वास करणारा राहणारा आणि त्यामुळे जे आपली आदिवासी संस्कृती आहे ती खूप जुनी आहे आणि या धावपळीच्या युगात आपले आदिवासी बहुतेक आदिवासी लोक आपली जी आदिवासी संस्कृती आहे ती विसरत चाललेली आहे। त्यामुळे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी संतोष गिरे आदिवासी जीवनाच्या, आदिवासी संस्कृती आणि आदिवासी देवतांच्या या ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। प्रत्येक आदिवासी गावाच्या बाहेरच्या बाजूला, गावाच्या बाहेर आपले आदिवासी दैवत असतात, जेणेकरून आपल्या गावाला इतर सर्व गोष्टीपासून रक्षण केले जाते। तर या बाजूला इकडे आपला गाव आहे आणि ते बघू शकता हे आपलं देऊळ आहे देवीचं, जे आपल्या गावाच्या बाहेर आहेत आणि ते आपल्या गावाचं रक्षण करत असतात। तर आता पण आपण गावाच्या बाहेरच उभे आहोत आणि इथे माझ्या पाठीमागे बघू शकतात इथे आपले दैवत आहेत। तर ते कुठले कुठले दैवत आहेत त्यांची आपण पटकन माहिती घेऊ। त्या ठिकाणी आपल्याला आपले दोन दैवत बघायला मिळतात। इथे एक मोठी प्रतिमा आहे आणि इकडे एक थोडी लहान आहे। तर या दोन्ही लाकडाचे बनवलेले आहे। मला वाटते 6 फुटापर्यंत 6 ते 7 फूट उंची असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित प्रकारे इथे बघा चित्र बघू शकता। तर हा आपला जो आदिवासी दैवत आहे तो आहे चौथ्या आणि त्याच्याच बाजूला इकडे इथे बघा एक वाघाचं चित्र काढलेलं आहे। या वाघाचा चित्राचा अर्थ असा होतो, आपले आदिवासी जे लोक आहेत ना म्हणजे त्यांचं जीवन जे आहे ते जंगलावरच अवलंबून आहे, जल जंगल जमीन जंगलावर अवलंबून आहे। त्याच्यामुळे मग जेव्हा पण आपले आदिवासी लोक जंगलात फिरायला जातात ते जाण्याआधी आपल्या या वाघ देवताचं दर्शन करतात, कारण त्यांना जंगलात जाऊन कुठल्याही संकटाला सामोरं जावं लागणार नाही। जसे वाघ किंवा इतर कुठल्याही प्राण्यांपासून संरक्षण व्हावं, त्याच्यामुळे जाताना वाघ देवता दर्शन करून जातात, नंतर आपल्या पुढील कामाला सुरुवात करतात। हे आपले इथले 2 देव झालेत, अजून तिथे दुसरीकडे पण आहेत आणि पूर्ण ब्लॉगमध्ये आपण तेच बघणार आहोत। आदिवासी दैवत म्हणजे आपले मूर्ती वगैरे काय नसतं, आपले असेच जे आदिवासी दैवत आहे बांधावरती गावाच्या बाहेर असेच आपले आदिवासी दैवत असतात। आणि आता आपण जिथे आहेत ना आपला जो दैवत आहे त्याचं नाव आहे मुंजा। तर लहान मूल जन्माला आल्यानंतर 12 दिवसानंतर एक वाटी, नारळाची वाटी ती इथे आणून ठेवली जाते, बाळाच्या प्रकृतीसाठी ते म्हणजे एक प्रकारचा नवस केला जातो। तर इथे आहे मुंजा देव। कमी वेळात आपण जास्तीत जास्त ब्लॉग शूट करायचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी एक मोठं आपल्याला पायरीचं झाड बघायला मिळतंय आणि हे झाड म्हणजे गावाच्या बाहेरच असलेलं आणखी एक आपलं आदिवासी दैवत आहे। तर ते आपल्या गावाच्या बाहेर असलेलं आणखी एक दैवत, तर ही आहे मर्याई। सुरुवातीला हे दैवत इथं या झाडाच्या खाली होते आणि तिथून मग एक रात्रभर जागरण करून सर्व विधी वगैरे करून मंदिर तयार करून दिलेलं आहे। तर ही आहे मर्याई आणि आजूबाजूला जे आहेत ते मर्याईचे कणे आहेत। अरे बा इकडं या आपली कंची देवी आहे भुवानी माता। आत्ता आपण आहोत आपल्या कोचाळे या गावात आणि आज तारीख आहे 22 सप्टेंबर 2025। तर आजपासून संपूर्ण आदिवासी भागामध्ये घटोत्सव साजरा केला जातोय। तर आपल्या गावात पण आहे आणि सोबतच आपण आपला आदिवासी देव हिरवा देव त्याची पण स्थापना करणार आहे। तर इथं बघू शकता इकडे तयारी चाललेली आहे आणि इकडे आपले सर्व गावकरी वडीलधारी मंडळी तसेच नवीन मुलं पण आहेत। थोड्या वेळापूर्वी आपण आपल्या गावातले जितके पण म्हणजे किती बसवलं 2 ना 3 ठिकाणी आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी जे घरचे देव असताना कुलदेवत कुलदेवाचा गट भरून घेतला आणि आता आपला गावकीचा म्हणजे गावाचा असतं तर त्याचा गट भरायला घेतलेला आहे। सोबत हिरवा देवाची पण स्थापना होते। तात्या ही आपली माती कंची आहे, धान आहे ना, काय काय आहे, मक्याचं दाणं आहेत ना, जोंधळ, भात, उडीद, तूर, नागली। या आता सांगला त्या काय होता या तुम्ही येडीच्या सांगला त्या आता येलकोट एक टाइम सांगून दाखवा ना। हर हर महादेव सीतामन मोर्या देव जल जेजुरा जेजुरीचा नगरा माऊल्याचा पसारा मोत्याचा तुरा गोबाची टोय टोय मचोबाची टोय टोय।
आणि प्रत्येक याचे टायमाला सांगायला लागत का? हा प्रत्येक टायमाला मग आणि आपले लग्नाच्या टायमाला सांगता ना? हा लग्न हा, काय एलकोट? तेलकोट. आता आपण ही जी माळ लावली ती काची आहे, म्हणजे कंची फुलाची आहे? खुरासण्याची. आणि किती दिवस लावायचे आहे? 9 दिवस. प्रत्येक दिवस एक एक ना? प्रत्येक दिवस. या ठिकाणी आपली घटस्थापना झालेली आहे आणि आजच नाही तरी इथून पुढीलचे 8 दिवस एक एक करून माळ अशी त्या आपण जो गडा आहे ना त्याला लावली जाईल. आणि मग 9व्या दिवशी घट उठवतील, म्हणजे इथला घट मोडायचा, नंतर मग दसरा मारला जाईल. घटस्थापना हा आपला आदिवासी उत्सव सर्वात महत्वाचा उत्सव आहे आणि तो प्रत्येक गावात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो आणि आपल्या गावात पण दरवर्षी साजरा केला जातो. सोबतच आपण आपल्या गावामध्ये आपला जो हिरवा देव आहे ना, आदिवासींचा देवता आहे बघा इथं, तर तो आदिवासींचा देवता पण आपण स्थापन करतोय. आता घटस्थापना तर झाली, अजून आपलं भरपूर काय दाखवायचं आहे व्हिडिओमध्ये, तर नक्की बनवून राहा. तर आता आपण आपल्या घरी आहोत आणि आपले घरचे देव, आपला पण घट बसवून झालाय आणि इकडे आपले मोठे आपले देवात कंच देवात कणसरी आहे, मरी आहे आणि चोखारात उंगवत्या आणि 7 जण्यात गवळी आहे आणि 60 आसऱ्याची खपटात 2. आता आपण आपल्या देवाऱ्यात आहोत. प्रत्येक घरचे कुलदेवता असतात, तर ते आपले हे आहेत आणि घट मांडलाय. आता इथून पुढील 9 दिवस रोज एक एक माळ अशी खुरासण्याच्या फुलाची बांधायची आणि मग शेवटच्या दिवशी घट मोडला जाईल. ज्यांच्या घरी घट बसतो ना, तर तो शेवटच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी मोडला जातो. तर त्या दिवशी ना निवद दाखवायला जातो भाकरीचा, तर तो घरच्या कुठल्याही पिठाच्या भाकरीचा आपल्याला निवद नाही दाखवता येत. गावामध्ये फिरून 5 घरं फिरून तांदूळ मागितले, तांदूळ म्हणजे जे कुठलंही धान्य भेटेल ना ते मागायचं, म्हणजे दोघा मागायचा आणि त्याच्यापासून जे पीठ तयार केलं जातं ना त्याच्यापासून पानका तयार केलं जातं, म्हणजे भाकरी केल्या जातात, त्याचा निवद दाखवायला लागतो. दरवर्षी आपली मोठ्याही जोगा मागत ना मडे, दरवर्षी तू मागत ना, यावर्षी संगीता मागणार आहे पहिल्यांदाच. काय सांगायला लागत मडे? तर तिकडे आता तयारी करायला घेतली. जोगा मागण्यासाठी कळत नाही, एक ह्या करून देतात, त्या अटकवायचा आणि मग जोगा मागायला 5 घरी जायचा. तर सगळ्यात आधी आपल्या नारे मामाच्या घरी जोगा मागायला तुम्ही कसे आल्या? आपल्याला 4-5 घरं मागायचे आहेत, जास्त नाही. पहिल्याच्या काळात घरं कमी असायची ना, त्याच्यामुळे पूर्ण गाव मागायला लागायचं, पण आता घरं वाढलीत, त्याच्यामुळं एक परंपरा म्हणून 5 घरी मागायचं आहे. बायांचा जोगवा. ही आपली आजी आई आय ऐका ना, तुमच्या घरी तुमचा जो घर होतो ना, हा काय सांगता तुम्ही? बायाची भिक्षा हा झाला. किती घरा मागली? 7-8 ना. गावच्या पाटलीनबाई आहेत आणि तिकडं संगीता त्या तिथे. तर गावामध्ये आज बहुतेक जणांनी जोगा मागितलाय, म्हणजे असं काय नाही का एकच दिवशी मागायला पाहिजे, पण बहुतेक जणांनी. आणि आता इथं आपलं इथे एक ठिकाणी म्हणजे आतापर्यंत आपण एक 7-8 घरं मागून झाली, बस झाला. जास्त पूर्ण गाव मोठा आहे ना, पूर्ण गाव मागता येत नाही आपल्याला. सो बस. आणि बघा एवढं जमलंय आपल्याकडे, एवढा. तर एवढं झालं मागून आणि एक घर राहिलंय जा पाटलाकडे मागून. तसं बघितलं तर घटउत्सव हा खास करून महिलांचा सण असतो आणि याच घटउत्सवामध्ये आपल्या गावातील ज्या महिला असतात ना, त्या भोंडवाई तयार करून इतर 4-5 गावामध्ये फिरायला जातात. आता भोंडवाई म्हणजे एक भांडा असतो तांब्याचा, त्याच्यामध्ये वरई, भात, खुरासणी आणि झेंडू यांची फुलं एकत्र जमवून त्याची भोंडवाई तयार केली जाते आणि ती भोंडवाई घेऊन इतर गावी पायी फिरायचा आणि जाऊन गाणे सांगायचे भोंडवायचे. सोबतच ते जे काही देतील दान भिक्षा काय म्हणतात ते देतील ना ते घेऊन यायचा आणि मग त्याची एका दिवशी शेवटच्या आदल्या दिवशी मस्तपैकी खीर वगैरे करून गावाला खायला घालायचे. तो भोंडवायचा पण कार्यक्रम या घटोत्सवामध्येच केला जातो. पुन्हा एकदा आपण तिथं आहोत जिथून आपल्या ब्लॉगला सुरुवात केली होती. कारण तर या घटोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी जेव्हा दसरा मारला जाईल ना, तेव्हा सगळा जो काय होईल ना कार्यक्रम तो सगळा इथंच केला जाईल. त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा ब्लॉगच्या एंडिंग आपण इथंच करतोय. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, आपल्या
इतर आपल्या आदिवासी बांधवांना पण हा व्हिडिओ पाठवा, शेअर करा, जेणेकरून आपली आदिवासी संस्कृती अजून इतरांपर्यंत पोहोचेल. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.